रेती माफियांच्या धमकी विरोधात पत्रकार सचिन मेश्राम यांचं आमरण उपोषण, वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा। यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव इथं रेती माफियांच्या धमकी विरोधात पत्रकार सचिन मेश्राम यांनी आजपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय। या आंदोलनाला आता राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठा पाठिंबा मिळत असून वंचित बहुजन आघाडीनेही थेट या लढ्यात उडी घेतलेली आहे। मारेगाव तालुक्यातील आपटी रेती घाटावरील अवैध रेती उपसा उघड केल्यानंतर पत्रकार सचिन मेश्राम यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या। या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे। अन्यायाविरोधात त्यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं। ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र वैरागडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजन निमसटकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन देत रेती माफिया प्रदीप घागी यांच्यासह संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी केली आहे। काँग्रेस नेते गौरीशंकर खुराना यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। पत्रकारांना न्याय मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी प्रतिनिधी राजेंद्र निमसटकर। दिनांक 20 एप्रिल रोजी प्रदीप घागी हा रेती तस्कर आपटे घाटाकडे आहे। त्याने मला 1 एप्रिल रोजी रात्रीच्या 6च्या सुमारास मला फोन केला, तू कुठे आहे, तू बातमी काय लावली का? मी म्हटलं मी बातमी नाही लावली, माझे मित्र नाही लावले, तू काय त्याच्याशी बोल बा, मला जातीवाची शिवीगाळ करू, तू ये, तुला मारून टाकतो बा, या शब्दात बोलला। मी तहसीलदार खंडार साहेब, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा अधिकारी यांना निवेदनातून मागणी केली की रेती घाट पूर्णपणे बंद करण्यात यावं व त्याच्यावर किती कारवाई करण्यात यावी। आपल्या देशाचा चौथा स्तंभ म्हणून संबोधित करून आपण त्यांना मान देतो अशा पत्रकाराला जीवे माराची धमकी देऊन जे लाजिलवाणी बाब या तालुक्यात झाली याचा आम्ही निषेध करतो आणि तहसीलदार साहेबाला विनंती करतो का सचिन भाऊच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या त्वरित मान्य करून त्यांच्या उपोषणाला विराम द्यावा। आम्ही त्यांच्या सोबत आहोत, त्यांच्या पाठीशी आहोत। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांच्याकडे बघितल्या जाते, न्यायाच्या भूमिकेनं ज्यांच्याकडे संपूर्ण देश बघतो, अशा पत्रकारावरती त्याच्या जातीला संबोधित करून अश्लील शब्दात त्यांना शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे अशा प्रकारची घटना यवतमाळ जिल्ह्यातल्या मारेगाव तालुक्यामध्ये घडली। यासाठी न्यायाच्या भूमिकेसाठी सचिन मेश्राम नामक पत्रकार आपल्या कुटुंबियांसकट संपूर्ण न्याय मिळेपर्यंत लढा उभा करतो आहे आणि त्या लढ्याला वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगाव यांनी पूर्णपणे पाठिंबा दिला आहे। खरं म्हणजे तालुक्यामध्ये जे काही रेती माफियांचा जो काही हौदोद चालला आहे, जी काही झुंडशाही आणि गुंडशाही आहे, ही खरं म्हणजे महसूल प्रशासनाच्या लाचखोरी धोरणामुळे आहे। इथल्या महसूल प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या या पोटचेप्या धोरणामुळे रेती माफियांचं फावती आहे आणि म्हणून रेती माफियांची एवढी मजल गेली आहे पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंतची। वंचित बहुजन आघाडी या सर्व घटनेचा निषेध करते आणि रेती माफिया जो कोणी आहे त्याच्यावरती कायदेशीर कार्यवाही व्हावी आणि त्यासोबतच इथल्या तालुका दंडाधिकारी यांच्यावरती आणि इथल्या महसूल प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यावरती देखील कायदेशीर कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमाने करतो आहे आणि या सचिन मेश्राम या पत्रकाराच्या आंदोलनाला पूर्णतः वंचित बहुजन आघाडी त्याच्यासोबत न्याय मिळेपर्यंत आम्ही खंबीरपणे उभे राहू असा शब्दही देतो आहे। तुमचा व्यवसाय अजूनही लोकांपर्यंत पोहोचत नाहीये? आता चिंता नको। टाइम्स ऑफ महाराष्ट्रवर करा तुमच्या व्यवसायाची जाहिरात आणि पोहोचा हजारो ग्राहकांपर्यंत। ब्रँड वाढवा, विक्री वाढवा आणि मिळवा नवी ओळख। आजच संपर्क करा 78 87 77 66 68।